हा इला का पोपट्या काय लागना बिगनाचा बाप माहिती घेतोय का नाही काय नाही लागा नसता संड्या मरतोय काय ना आता अरे संड्याच मारणार आहे तुला का रुबाबात राहत नाही काय नाही माझं लगीन होतंय बघ गावातल्या काजी बैर. काजी बरं काजी सोबत तर मीच लग्न करणार काजून बरं आठवलं लय दिवस झालं काजी दिसलीच नाही र कुठे गेली काय तिच्या आईला मारायला ती बघ आली आली का आईला नाव काढलं पोरगी हजर झाली काजू 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 कशी आहे तू काजू तुला काय करायचंय? पोरे एकदाच लास्टच विचारतोय हा. लगीन करणार आहे का काय करणार आहे? तू एका दोन ऑप्शन आहेत एक तर मी नाही तर तू मग तू मला निवड थांब की थांब कुठं चाललीस तू? तू मला निवड माझ्या काय का नाही असली पावर आहे का नाही हा तू लय राणी सारखी राहणार माझ्याकडे हे बघ मी तुला पहिल्यापासून जे सांगितलंय ना तेच आता पण सांगते. हम्म. माझ्या वाटेल जाऊ नको. आणि मला तुझ्या वाट्याला कोण जात नाही. आय लव्ह यू टू का आय लव्ह यू चार दिवशी सांग मला. हा काहीच नाही. का अगं पैसा आहे सगळं आहे आपल्याकडे ह्याच्याकडे काय आहे बाप फिरतोय याचा गावात वना वाना मला काहीच नको. काहीच नको ना जीव लावला पण तू. पण आम्हाला तू पाहिजे ना आम्हाला तू पाहिजे तू ह्याच नको तू माझं ध्यान घे माझी आहे ती मी घेऊन जाणार आहे तिला. सर्व बाजूला ती माझी हात लावू नको हा? हात काय लांबून बोल. अगं हात काय मी हे पण करू शकतो अरे तुझी हिंमत कशी झाली माझी आहे ती चल ग. ए सर्व बाजूला काय तुझी 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 लावले रे हा पहिला नंबर माझा आहे काजू काय काजू चेन आहे का किती दिली तिला चेन मी दिलं 1 ग्रॅम आहे 1 ग्रॅम. नाही असं नका शांत बसा आणि तुला एकदा सांगून ठेवते परत परत आहे ना माझ्या वाटेल जाऊ नको. अगं वाटेला कोण जातंय लगीन कर म्हणतोय फक्त तुला मी. करणार आहे का लगीन शेवटचं सांग मला परत तुझ्याकडे बघत बी ना. तुमच्या नादी लागायला ना मला नाही वेळ कळलं ना. काजू थोडा तरी विचार जा ए विचार करतोय अजिबात तिच्या अंगाला हात लावायचा ना आपलं पाखरू आहे आपणच घेऊन जाणार आहे. घरी जा हा घरी जा हा जातो घरी. जा घरी जा आपले पेखडे हे आता पळ ए लगा ए आपल्या या माघारी परत कुठं तुतार गाडीत पुढे चालला रे म्हणजे ते काय काय लावलंय तू? काय पुढं काय गठुड आहे का अरे चावी आण रे गाडीची आणि ते खात्याचं काम तेवढं करून ठेव आज. काय ग तू पुस्तकं आणायला गेली ती पुस्तकं कुठे आहे तुझी? नाही आणले दादा. का नाही आणली? तुला म्हणलं होतं ना तुला काय पुस्तकं लागते ते घेऊन ये पैसे देतो मी त्याला नंतर गावात आल्यावर. हे काय गावातच चाललोय आता. जाऊ दे नाही आणले. का ग काय झालं काय तुला एवढं का चेहरा पडला तुझा? असंच. असं नाही कोण काय बोललं का तुला? हे बघ खरं काय असेल ते सांग. काय पैशाची काळजी नको करू, मी देतो पुस्तकाचे पैसे. नाही तसं नाही दादा. मी गावात पुस्तक आणायला जात होते तो गावातला चिक्या नाही का आणि त्याचा मित्र त्यांनी मला रस्त्यात अडवलं. इथून मागं पण त्यांनी मला बराच वेळा अडवलं पण आता त्यांनी जरा जास्तच केलं. इथून माग पण म्हणजे मी तुला सांगितलं नाही पण ते सारखीच माझी छेड काढतात. अगं मग तू आधी सांगायचं ना मला हे. मला वाटलं तू माझं कॉलेज बंद करशील म्हणून मी नाही कुणालाच सांगितलं. बघा कॉलेज म्हणून म्हणते बंद करा शिक्षण लय बहिणीला डोक्यावर बसवून घेते ती. ए तू का बस जरा. का गबस बरा म्हणजे कारनामा वाढून ठेवला तर कारनामा नाही चूक त्या पोरांची आणि हिचं कॉलेज का बंद करायचं? मग हे काय बरोबर आहे का? आणि तू सुद्धा एवढा विचार कस काय केला? म्हणजे मी तुला काय एवढा अडाणी वाटलो का? चूक तुझी आहे का त्या मुलांची? घाबरलं त्यांनी पाहिजे. जरा काय झालं की हिचं कॉलेज बंद करून टाका. हे असलंय ना पहिलं तुझं तोंड हाणलं पाहिजे. मी दिसते तुम्हाला. आणि तुम्हाला आधी तरी सांगायचे. दादा नाही सांगितलं मला भीती वाटली म्हणून. कुठे ती आणि पोरं? ते तिकडच ते तर रस्त्याला. आणि तुला लगेच इकडे रडत आली का मुळमुळ? अगं हे बघ हे असलं रडणं बिडणं सोडून दे आता. आणि दादा काय आयुष्यभर आहे का तुझ्यासाठी? हे बघ आज तुम्ही मुली एवढे शिकताय आता काय तू ती कुठली स्पर्धा परीक्षा काय ती देणार आहे ना? तुला पोलीस व्हायचंय आणि पोलीस झाल्यावर पण तू माझ्याकडे रडत येशील का? सरळ धरायचं 2 वाजवायचे आणि त्याला काना खाली. हे बघ हे असं जर घाबरत राहिली ना तू आयुष्यभर तर घरात बसून राहायला लागन. आणि दादा करायचं पण सोडून द्या. अरे सरकारने तुमच्यासाठी एवढं कायदा बिदा आणल्यात तुमचा एवढा सपोर्ट आहे आणि तुम्ही असं भिवून राहता वय. चल कोण पोर आहेत ती बघू आपण. तू बघते घरातले चल.
मी काय म्हणतोय चिक्क्या, काय? अरे ती काजू आपल्याला काय भाव देना झाल्या, आपल्याला दुसरी काहीतरी यंत्रणा हलवायला लागते. अरे जाऊ दे, नाही दिला तर नाही दिला, काय ती एकटी चेक काय ती आख्या गावात कितीतरी पुरी आहेत. ती सावंताची पूजा ती बी लय खतरनाक आहे, खतरू नुसते. इकडे वाजव वाजव त्याला, वाजव. काय रे, काम नाही का तुम्हाला? आई बापाने ह्याच्यासाठी तुम्हाला इथं ठेवलंय का? हा, अरे स्वतः तर स्वतः नाही नीट शिकत, दुसरी पोरं शिकतात त्यांना तरी शिकू द्या ना. पोरींची छेड काढतो का तू? आमच्या ना आणि तुमच्यामुळेच आहे ना आमच्या मुलींना घरी बसावं लागतं, काही चूक नसताना. समजलं का तुला? आपण दादा आम्ही काहीच नाही केलं, आम्ही फक्त बोलत होतो. बोलत नव्हतं, ह्याने माझा हात धरलाय. काय? आतापर्यंत मी ऐकून घेतलं, इथून पुढे ना मी ऐकून नाही घेणार, तुला सांगते. अहो, ताई मी कुठं हात धरला तो तुम्ही, मी फक्त बोलत होतो. खोटं बोलेन कधी? खोटं बोलते कधी? अरे तुला एकदाच सांगतोय मी, हिलाच नाही परत कुठल्या बी गावातल्या पोरीकडे तू मान वर करून बघितलं ना, तुझी मुंडी मोडून टाकीन मी. पण काय रे, मी नाही अरे चष्मा लागला तरी तुला अक्कल येईना का? हा, अरे आईबाप एवढं तुमच्यावर खर्च करतात, जरा शिका, चांगली नोकरी करा, नाव काढा त्यांचं. का घालवता असं नाव? अहो या चिक्क्यानं खोड काढल्या तुमच्या पुरीची. अरे दादा एवढंच नाही, ह्याची बहीण आहे ना माझी चांगली मैत्रीण होती, पण ह्याच्या अशा वागण्यामुळे ना आमची चांगली मैत्री सुद्धा तुटली. ह्याच्या घरी सुद्धा जायची मला ना भीती वाटते ह्याच्यामुळं. बघ थोडं शिक आणि लाज बाळग जरा काहीतरी. अरे तुझ्यामुळे घरच्यांचं सुद्धा नाव जाते. अरे तुम्हाला जशी बहीण आहे, जशी आई आहे, दुसऱ्यांना पण असती ना. अरे तुमच्या ह्या कारणामुळे ह्या मुलींना घराबाहेर सुद्धा पडता येत नाही. आणि लोक काय करणार तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मुली काही छेडलं की घरी सांगत नाही, कारण घरची शिक्षण बंद करतील ना. घरची लगेच म्हणतात बाहेर जाऊ नको. पण आता बाहेर नाही, आता तुमच्या सारख्यांचं बाहेर फिरणं बंद करणार आहे. दादा अहो माझं काय नाही, हे ना छेड काढली तिची बघा. हा का? तू पण होता. ह्यो पण होतोय. हे घे, टाक याला एक, टाक 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 याला चांगला. हा, परत ये ना, दादा इथं दिसलं ना तुम्ही मला तर माझ्या एवढा वाईट कोण नाही सांगतोय. चल निघ इथून. सॉरी, चुकलं ताई, सॉरी ताई. चुकलं काजल, चुकलं माझं, माफ कर. चल हे बाबा मारण्याचा हाण त्याला. दादा तुला एक बोलू, हे जे मी काय आत्ता केलं ना हे मी पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं. मला आत्ता कळालं. आपण गप्प बसलो ना तर ही मुलं जास्तच फायदा घेतात. हा, त्यामुळे गप्प बसायचं नाही काय. आणि स्वतःची लढाई स्वतः लढायला शिका जरा. दरवेळी दादा दादा नका करू. चला. अयो काय चाललंय बाबा? आयला पार लय चिकन दिसतंय बर का. आणि मग अरे तरी त्याने आज दाढी केली नाही. दाढी केल्यावर जर तो आहे ना असा चिकनाच दिसतो बघ. सनी लिवानी. ए सनी, सनी मुद्रा करतो का सनी लिओन? सनी देवाल म्हणायचं होतं त्याला. तसं म्हणा ना, पण आज मला काय म्हणायचंय, सकाळ धरून तुम्हाला मी दिसलो नाही का? अरे बाबा आज आली खुश खबर, म्हणजे काय लागा लुक आहे तुझा. जीन्स पॅन्ट कुठं आणतो या दुकानातून आणि कुठून आणणार का? मला विकत देतोय कोण? सगळं ब्रँडिंगच घालतोय, शर्ट काय, जीन्स पॅन्ट काय. पण ब्रँडेड घालायला लायकी लागती, ती दुगन लायकी नाहीये तुमच्याकडे, ती माझ्याकडे. बर ते जाऊ दे. आम्हाला एक सांग, एवढं सगळं टाकाटक असताना असं तोंड पाडून का बसलाय तू? तसं विषय लय हार्ड आहे बर का. मग ते सोडून जाऊ दे. नाही, 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 थांबा, थांबा. मला कुणाला तरी सांगायचंच आहे ना, पण आता कुणाला सांगू तो मला प्रश्न पडलाय. पण आपला लाल्या आहे लागा, लाल्याला सांगायचं राहिलं. अरे पोपट्याला का ह्यो? हा, गावात एवढी दोन प्रतिष्ठित नागरिक असताना, जबाबदार नागरिक असताना तुला टेन्शन घ्यायचं कारण काय? अरे आपलं व्यक्तिमत्व आहे कसं गावात, एकदम आदर्श. नाही बरोबर आहे बर का, पण मला काय म्हणायचंय, तुम्ही दिसता संडे, पण गावात तुम्हाला जे तुम्ही फंडे देता ना ते लय भारी देता. मग आज आपल्या भावाला द्यायचा आहे फंडा. पण लगा पोपटे, मला एक कळ ना, ह्यो आपलं कौतुक करतोय का आबरू काढतोय? नाही तुम्हाला काय समजा ते समजा, पण मी माझ्या मनातलं व्यक्त करतोय. बरं बरं. पण ऐक ना लाल्या, एक लय जीवा भावाचा आणि जवळचा मित्र म्हणून तुमच्या दोघांना मी सांगतोय, फक्त याच्यात काड्या करू नका गाड्या तुम्ही. नाही हाय का नाही? नाही. विषय काय माहिती का, मला नाही एक पोरगी आवडते राव. लागा 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 लागा. अरे त्यात काय सांगायचंय? तुला पोरगीच आवडणार ना का पोरगा आवडेल? अरे येडं तिच्या. म्हणून तुम्हाला सांगत तुम्ही अशा काड्या करता, माझ्या टांगा उलटा करता लागा तुम्ही. अरे भावाला जीव जाडलाय म्हणल्यावर आम्ही 100% तुला मदत करणार आहे. अरे एवढा गोरा गुमटा आहेस तू, पोरी काय एक काय 4 पट्ट्याला तुला.
म्हणजे मदत करायची म्हणतो व्हय? हा भाव आहे आपला राव थोडी- थोडी- गोंडच थोडी आहे मदत, थोडी मदत थोडी मदत अरे थोडी नाही भरपूर केली चल हा हा, चल ते काय माहिती का आपली काजल आहे ना काजल 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 ती मला लय आवडते राव टाकाडक ती समोर आले का नाही माझं नुसतं पाणी 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 होऊन जात तू का भरतो का तुला बाकीचं काय करायचं जेवढं सांगतो तेवढं ऐक नाही म्हणजे लाळ गाळायचे काय कुत्र आहे का हा का कुत्र्याची आवलं देती नाही मला तुला सांगायचंच नाही राव तुम्ही राव लय असं करता माहिती उडावता राव बरं बोलतो हा बोल बोल हा मला फक्त आहे का ना तिला पटवायचं तर मला म्हणजे मदत करा ना काहीतरी फंडे सांगा ना असे मी एकदा प्रपोज फक्त केला का इम्प्रेस काय झालं काय फांड्यावर ध्यानात आलं तिला लाल कलरची लिपस्टिक लय आवडती म्हणजे आता ह्यानी लाणी लावून फिरायचं कसा दिसन ते अरे मी काजलला आवडत असेल तर लाडी लावून पण फिरन बघा तुम्ही फक्त असे फंडे सांगा रे असे फंडे सांगा म्हणजे तिला लाली आवडती मग शेण लाली लावायची आणि तिनं मुका घ्यायचा आणि- म्हणजे तिला लाली आवडती मग तिला पावडर बी आवडत असन पाऊंड्स आणि तिला साडी बी आवडती का साडी म्हणजे काळ्या कलरची साडी अरे वा 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 वा. मग आता तू आहे ना पावडर लाव लाली लाव आणि साडी नेसून हिंड तुम्हाला सांगितलं- गाऊन मला चाटकन लावून यार बाकीचं सोडा राव तुम्ही मला फक्त काजलला पाठवायचे फंडे सांगा काय काय करू मी काजलला पाठवाय तू कपडे तर घालतोय चांगले हा. पण मी काय म्हणतोय जरा ब्रँडेड कपडे घाल हातात स्मार्ट वॉच पाहिजे गळ्यात चैनी पाहिजे द्या शेट माणूस दिसला पाहिजे तू तेव्हा तुला ती काजल पटणार आहे हा काय हा. अरे पण मला काय म्हणायचंय यांनी एवढं शेट माणसासारखी पॅन्ट घातली शर्ट घातली तरी बिन हँड्रेडीचाच फिरवतो तुम्ही काय बघा आता का मी कसं हिंडतो आणि कसं फिरत होते नाही नाही उगा बरो काढू नका गळ्यात बघा 50 तोळा 50 तोळा ब्रँडेड माणूस आहे ह्यो. चांदीचे पण 50 तोलाय आहे. तसं नाही बरं का तसं आहे बी पैशावाला अरे काही एकुलता एक आहे, घर आहे गाडी आहे आयला आणि ह्याला काय अडचण आहे रे अहो, बागायतदार आहे बाप याचा हा तसं ह्याला रुपये देत नाही म्हणा बरं का बाप हेच आपल्याकडे भिका मागत असते 5 दे 10 दे रिचार्जला पैसे दे बँकेत ठेवतोय अरे काय कोण बघायला जाते बँकेत पैसे जाणार आहे का बघायचे काजल माझ्या भावाला नाव ठेवणार बाबा तुला नाही काजल नाही पटलं? लाल्या मला काय म्हणायचंय तू माझी मला अशी इज्जत वाढवतोय का माझी आबरू काढतोय अशी हे बघ बाबा आम्ही तुला आहे ना फक्त काय असेल ते फायद्याचं सांगतोय आता तुला राग येतोय त्याला आम्ही काय करू शकतो नाही राग नाही येत काय पण नाही. कौतुक करतोय का काय बाबा, मला तुला कळा ना काजल पटणार आहे आणि माझा आशीर्वाद आहे तुला पटणार ना हे मग मंत्र बघू का नक्की हा मंत्र बघू का सांग ओके ओम बिंडकुळे मधमाशे यवनी बगनी बागोदरी बट 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 चा. आता याला काजल काय काजलची बहीण पण पटणार मी तर म्हणतो बेंडकोळ्यांमध्ये माशा बी पटते ना आता याला. काय भिंडकुळ्यामध्ये बस मला अजिबात आवडत नाही मला फक्त काजल पटेल देऊ सांगा पटेल का काजल पटणार ना पटणार. पटणार शब्द आहे ओके चालतंय हा, चल. आता जातो नाही, आता नको उद्या सकाळी जातो व्यवस्थित बोलतो आणि propose गुलाबाचं करतो. फुल घेऊन जा परपोज कर आणि एक डेअरी मिल्क घेऊन जा डेअरी मी आता डेअरीत जायला लागेल अरे डेअरी मिल्क कॅडबरी आहे कॅडबरी आणि आम्हाला 2 वडापाव वर्षाचा आहे आम्हाला 2 वडापाव आणि येताना वाट बघा तेवढे कर तेवढे कर. वडापावची वाट बघा आणतो वडापाव हा, हा, हा. रोटी आहो. जाऊ का मग चालते जातो हा लाडू शेठ थँक्यू थँक्यू पोपट शेट हा बस, बस. पप्पी, पप्पी. नाही नाही एवढं नाही करत आम्ही चल बर, जाऊया. पिढा गेली आपल्या कामात बघूया वडापाव काय द्यायचं लक्षण दिसत नाही अरे पण ह्याचं तोंड बघितलं का अरे काजलवर 2 वर्ष म्या लाईन मारली मला पटली नाही ह्याला काय पटायचंय अरे हे निवळ वास पडलेलं आहे मी तर म्हणतोय निवळ खरजुलय चला चला हा अहो, वासाड आहे ती अरे नाही केलंय ना अशी वांडी जे. थु, चला. मायला ही पोरगी म्हणली 1 तासात येते तर 2 तास होत आली तरी अजून काय पत्त्या नाही काय खुलग लावून ठेवली आली का तू म्हणली 1 तासात येते आता 2 तास झाले काजल नाही जमलं यायला. काय बर तू मी सांगितलेलं बोलली का घरी काय मला नाही जमायचं बोलायला. म्हणजे तू नाही बोलली अरे पण माझं ऐकून तरी घे ना काय ऐकून घ्यायचं आता बोल की पप्पांनी एक मुलगा पाहिलाय आणि त्याच्यासोबतच माझं लग्न आता जमवणार आहेत सगळे घरचे आणि सगळ्या घरच्यांना तो पण आवडले आणि त्याच्या घरी मी पण आवडले. तू काय बोलते कळतंय ना असं कसं काय होऊ शकतं अगं तू आपलं सरळ सांगून टाक ना अरे मी कसं सांगू मला नाही बोलता येत पप्पांना भीती वाटते रे मला.
मग आता तू हे लग्न करणार, मग माझ्या प्रेमाचं काय? ते असंच जाऊन द्यायचं का बाजूला? मला तसं नाही म्हणायचं, पण ह्याच्यावरती आपल्याला काय करता येईल मी ते विचारते तुला. खरंच माझं चुकलं, मी इतका दिवस शांत नव्हतं बसायला पाहिजे, मागे सांगायला पाहिजे होतं. तू सांग सांग म्हणला, पण माझी तेवढी हिंमतच नाही झाली. पण आता एवढी वर्ष केलेल्या प्रेमाचं काय काजल? बरं एक काम करू, काहीतरी मार्ग निघल. आपण एक काम करू, मी तुझ्या वडिलाकडे येतो, मी स्वतः बोलतो, मी स्वतः तुझ्या वडिलाला कन्व्हिन्स करतो आणि आपण आपलं लग्न करून घेऊ. हा? मग चाल. हा. पण पप्पा ऐकतील का? ऐकावंच लागणार आहे त्यांना. आणि तू पण आहे ना, फिट राहा, त्या मुद्द्यावर ठाम राहा, 100% ऐकणार. कधी येणार मग पप्पा? उद्या येतो ना मी. उद्या नाही, आत्ताच चल, कारण मग ते सगळे उद्या येणार आहेत. त्याला काय तू माझं ऐक, तू आत्ता चल. बरं चल, आत्ताच्या आत्ता जाऊ, तुझ्या वडिलाला आत्ता बोलतो आणि आत्ता विषय सलटून टाकू. चल. आता एक काम करतो, सगळी कामं झाली असतील ना तुझी? होय. दुकानात जा, हा आता यादी लिहून दिली का बघ डायरीतली, ते सगळं सामान घेऊन या. चालते. हा, आणि पैशाचं त्यांना सांग मी देतो म्हणू. हो, चला जातो. जा. बाबा कुठं बाहेर चालले का? नाही, बसलो होतो का रे. नाही, मला तुम्हाला कोणाला तरी भेटवायचंय. कोण? ये ना. नमस्कार. नमस्कार. कॉलेजला या माझ्या. हा हा, एकत्र वर्गात आहे आम्ही. एकच वर्गात आहे का? हा. अरे वा, छान छान. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, म्हणून म्हणलं समोरासमोरच येऊन बोलावा. अरे बोला की, बस इथं, ये बोल. नाही मी उभा, ठीक आहे. हा हा. बाबा, विषय असा होता, आम्हाला लग्न करायचंय. म्हणजे ऐकून घ्या, अगोदर आमचं ऐकून घ्या. आमचं गेली 3 वर्ष झालं एकमेकांवर लई प्रेम आहे. आम्ही एकमेकांशिवाय राहू पण शकत नाही. आणि मी तिला बऱ्याच वेळा सांगितलं की तू घरी बोल, पण ती घाबरत होती. म्हणून मी म्हणलं तू नको घाबरू, मी बोलतो तुझ्या वडिलांशी, ते काय आपल्या प्रेमाला नाही म्हणणार नाही. आणि तसं पण मी असं काय वाईट व्यसन करत नाही आणि काय करत नाही. माझं खरंच मनापासून लय काजल प्रेम आहे. आणि बाबा, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज खरंच माझं आमचं दोघांचं लग्न लावून द्या. ह्याच्यासाठी तू इथं आलाय का? तुम्हाला आजकालच्या मुलांना म्हणजे दुसरी काही कामं नाही राहिली का रे? तरुण झालं का आमचं प्रेम आहे, आम्ही ओळखतो, चालले गाडीवर फिरायला, हीच कामं करता का तुम्ही? अरे जरा तरुण आहे तुम्ही, गरम रक्त आहे तुमचं, जरा ही ताकद आहे ना कुठेतरी दुसऱ्या गोष्टीत घालवा, म्हणजे जरा सुधारताल तुम्ही. बाबा, तुम्ही खरंच चिडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी वाया जाईल, आमचं प्रेम खोटं आहे, असं आकर्षण आहे, तर तसं काहीच नाही बाबा. अरे पण विषय त्याचा नाहीच आहे. आत्ता वय काय तुमचं? शिकायचं वय ना, हे कामं करायची वय आता. बरं तुम्हाला काय वाटतंय रे? तुम्ही तुमचं परस्पर प्रेम करताय, लग्न ठरवताय, आई वडिलांना अक्कल नाही का? का मी हिच्यासाठी चांगला नवरा शोधू शकत नाही? नाही, तसा नाही विषय. मी म्हणत पण नाही आमचं आजच्या आज लग्न लावून द्या. मी तुम्हाला जर वाटत असेल काय काम करत नाही, काय करत नाही, माझ्याकडे पैसा नाही, तर मला 1 वर्षाचा अवधी द्या. मी 1 वर्षात पूर्णपणे सेटल होतो. फक्त हिचं दुसरीकडे कुठं लग्न लावू नका, मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचंय. आणि जर तुम्हाला असं पण वाटत असेल का बाबा माझ्या घरचे लग्नानंतर हिला त्रास देतात, तर मी तुम्हाला विश्वास देतो, माझ्या घरच्याकडून हिला थोडा सुद्धा त्रास होणार नाही. मी तिला एकदम फुलासारखं हातावरच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. आणि आता पुढं काय करणार तू आयुष्यात? पुढं मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलंय आणि मी कंपनीत लागून इंजिनिअरिंगचा जॉब करणार आहे. मी पूर्णपणे सेटल होऊनच हिच्याशी लग्न करणार. मी तसं तिला कुठंच घेऊन जाणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. तुझ्या घरच्यांशी बोलले का या विषयावर तू? मी घरच्यांशी बोललेलो आहे. घरच्यांना काजल माहिती आहे, सगळं आमचा सगळा प्रकार माहिती आहे. फक्त तुम्हाला माहित नव्हतं, ती घाबरत होती म्हणून मी तुम्हाला सांगायला आलतो. चालतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ह्याचा आनंद वाटला की तुम्ही हे लपून न ठेवता धडधडीत मला सांगायला आला. नाहीतर आजकालची मुलं बघतोय मी, आई वडिलांचा विचार नाही घ्यायचा, काही नाही, फक्त स्वतःपुरता विचार करायचा. पण तुम्ही विश्वासात घेऊन तू तुझ्या घरच्यांना सांगितलं आणि मला तुझा पण अभिमान आहे, तू मला सांगायला आली. हे बघा, पण आता ही गोष्ट आता इथपर्यंतच राहू द्या. आधी तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या, काहीतरी बनायचं ठरवा.
आणि तुझ्या घरच्यांना पण सांग. आणि ह्याच्यामुळे तुमच्या अभ्यासावर परिणाम नाही झाला पाहिजे. चांगला आयुष्यात काहीतरी करून दाखवा. मी स्वतः तुमच्याबद्दल विचार करू. चालेल? ठीक आहे, या आतमध्ये बसा.